Hello dear students, our next point is impulse of a force. Let's question is arises what is meant by impulse. Impulse in a physics is a term that is used to describe or quantify the effect of force acting over time to change the momentum of an object. Impulse ही फिजिक्समधली अशी टर्म आहे जी डिस्क्राईब किंवा क्वांटिफाय करते कशाला द इफेक्ट ऑफ फोर्स ॲक्टिंग ओव्हर टाईम टू चेंज द मोमेंटम ऑफ ॲन ऑब्जेक्ट. इट इज रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉल जे आणि इम्पल्स कॅपिटल जेने आपण दाखवतो अँड युजली एक्सप्रेस्ड इन न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन or kilogram per meter second. Here we'll describe the concept of impulse in detail and understood how it is applied to different situation. आता impulse ही concept काय आहे ते आपण अंडरस्टँड करणार आहोत आणि ते डिफरंट सिच्युएशनमध्ये कशी वापरायची ते बघणार आहोत. स्टुडंट्स विल ऑल्सो लर्न द रिलेशन बिटवीन इम्पल्स अँड मोमेंटम. तुम्हाला इम्पल्स आणि मोमेंटममधलं रिलेशनशिप काय आहे ते स्टडी करायचं आहे विथ सुटेबल एक्झाम्पल्स. बिफोर वी फुल्ली अंडरस्टँड व्हॉट इज इम्पल्स, लेट अस ट्राय टू अंडरस्टँड कन्सेप्ट ऑफ मोमेंटम. आपल्याला इम्पल्स बघण्याआधी, इम्पल्स ही कन्सेप्ट समजून घेण्याआधी मोमेंटम म्हणजे काय हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. तर मोमेंटम म्हणजे काय हे आपण बघूयात. मोमेंटम. द टर्म मोमेंटम इज कॉमनली यूज इन स्पोर्ट्स. मोमेंटम ही टर्म आपण कॉमनली स्पोर्ट्समध्ये यूज करतो. व्हेन कमेंटेटर सेज दॅट द प्लेयर हॅज इन मोमेंटम. जो कमेंटेटर सेज दॅट प्लेयर हॅज इन मोमेंटम. एखादा प्लेयर त्याचा जो काही गेम असेल तो गेम प्ले करत असताना मोमेंटममध्ये असतो. इट मीन्स दॅट द प्लेयर इज ॲक्च्युली ऑन द मूव अँड इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर हिम ऑर हर टू स्टॉप. एखादा प्लेयर मोमेंटममध्ये असेल तर त्यावेळेस त्याला सडनली स्टॉप करणं हे खूप डिफिकल्ट असतं. ए बॉडी दॅट हॅज अ मोमेंटम कॅनॉट बी स्टॉप्ड अँड देअरफॉर इट इज अ मॅन्डेटरी to apply the force against it direction of motion for a particular period of time. ज्यावेळेस त्याला सडनली स्टॉप करायचं असेल त्यावेळेस त्याच्या अपोजिट डिरेक्शनला फोर्स लावून आपल्याला त्या प्लेयरला स्टॉप करावं लागतं. ग्रेटर द मोमेंटम हार्डर इट इज टू स्टॉप. जेवढं जास्त मोमेंटम असतं, जेवढं जास्त ग्रेटर मोमेंटम असतं तेवढं हार्डर त्या मोमेंटमला स्टॉप करणं असतं. जेवढं जास्त मोमेंटम तेवढंच त्या मोमेंटमला स्टॉप करणं हे कठीण असतं. हेन्स हायर अमाऊंट ऑफ फोर्स इज रिक्वायर्ड अँड कन्सिडरेबल टाईम शुड बी स्पेंड टू ब्रिंग द बॉडी अ halt. As the force act on body for a given time, the body velocity changes and hence the body's momentum change. ज्यावेळेस बॉडी मोशनमध्ये असते त्यावेळेस वेलोसिटी चेंज होत असते आणि त्यामुळे मोमेंटमसुद्धा चेंज होत असतं. द फोर्स चेंजेस द वेलोसिटी ऑफ ॲन ऑब्जेक्ट इन आयदर वे. Also, if the object's velocity changes, the momentum also changes. ज्यावेळेस ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी चेंज होते त्यावेळेस मोमेंटमसुद्धा चेंज होत असतं. लेट्स न्यू पॉईंट इज इम्पल्स इक्वेशन. आता आपण इम्पल्सचं इक्वेशन काय आहे ते बघूयात. इम्पल्स इज ऑफन स्टँडर्ड टू बी प्रोडक्ट ऑफ ॲव्हरेज नेट फोर्स दॅट ॲक्ट ऑन ॲन ऑब्जेक्ट फॉर अ सर्टन ड्युरेशन. इम्पल्स हे काय आहे? प्रॉडक्ट आहे कशाचा? ॲव्हरेज ऑफ नेट फोर्स अँड ॲक्ट ऑन अ ऑब्जेक्ट फॉर अ सर्टन ड्युरेशन. म्हणजे जे इज इक्वल टू
F into delta t. The equation of impulse is J is equal to F म्हणजे ॲव्हरेज नेट फोर्स आणि प्रोडक्ट त्यांचा गुणाकार कशाबरोबर an object for certain duration. त्याचं ड्युरेशन टाइम पिरियड डेल्टा टीने दाखवलेला आहे. सो कॅपिटल जे इज इक्वल टू काय मिळेल एफ इंटू डेल्टा टी. नोट डाऊन दिस पॉईंट. We assume that force is constant over time. Impulse is a vector quantity like a force. Force प्रमाणेच impulse ही सुद्धा vector quantity आहे. It also has a direction. From Newton's second law of motion, according to Newton's second law of motion, F is equal to m into acceleration. Body is directly proportional to net force that act on a body and inversely proportional to the mass. If combined with the acceleration, they describe F is equal to ma. When both sides of an equation are multiplied by t, a new equation form is expressed as F dot t is equal to m dot क्वेश्चन मार्क दिलेला आहे बघा आणि v. आता हा क्वेश्चन मार्क म्हणजे काय बघूयात. आपल्याला तर काय सांगितलं दोन्ही बाजूला टीने मल्टिप्लाय करूयात. The above equation describes the one among two primary principles to be applied in analysis of collision. According to text in books of physics, impulse is defined as change in momentum calculated by multiplying force with time. Since momentum is a mass multiplied by velocity, the quantity m dot v equals to change in momentum. You need to understand physics behind collision. The collision are based on laws of momentum, and first law is described in above equation, known as change in impulse equation. The body experiences a force in a collision for a particular period of a time results in a change in momentum. ज्यावेळेस बॉडी experience a force in a collision for a particular time period, then result in change in momentum. त्यावेळेस रिझल्ट काय मिळणार आहे मोमेंटम सुद्धा चेंज होणार आहे. The impact of force acting for a particular amount of time it that the body either shows down or slip up changes its direction. The object experience that impulse in a collision, that is impulse is equal to change in momentum. For a unstable a football halfback who is running down and fell encounters the collision by the defensive back. The collision changes halfback speed and therefore is momentum. आता impulse momentum theorem बघूयात. The impulse momentum theorem helps us establish the relation between two concepts. The theorem basically states that the change that is seen in the momentum of an object is equivalent to amount of impulse exerted on it. Basically, what the student should understand, this is the impulse is a measure of how much the momentum changes. Here we also get the alternative formula which is given as J bar is equal to P2 minus P1. Here P1 is the initial momentum and P2 is a final momentum. With the formula we can further clearly relate impulse to the change in momentum of an object. आता impulseचं example बघूयात. Here we few examples of impulse. A cricket player lowers his hand just before catching a ball. आपण मॅचेस बघतो त्यावेळेस हे ऑब्झर्व केलेलं आहे का, ज्यावेळेस एकदम वरून बॉल कॅच करायचा असतो त्यावेळेस क्रिकेटर काय करतात, आपला हात जरा लोअर डाऊनवर्ड दिशेने घेतात. त्यामुळे बॉलच्या दिशेने तो हात खाली खाली घेतात. दिस इन्क्रीज द टाईम ऑफ इम्पॅक्ट. त्यामुळे काय होतं, टाईम पिरियड काय होतो वाढतो. इन्क्रीज द टाईम ऑफ इम्पॅक्ट आणि काय होतं, डिक्रीज द इफेक्ट ऑफ फोर्स. आणि बॉल्सच्या फोर्सने येणारे आणि तो
जर हाताला इंजुरी होऊ नये त्यामुळे ही काळजी घेतली जाते आणि डिक्रीज द इफेक्ट ऑफ फोर्स, तेवढा जास्त इफेक्ट, फोर्सचा इफेक्ट काय होतो, डिक्रीज होतो. तर हे एक्झाम्पल झालं इम्पल्सचं. दिस पॉईंट इज कम्प्लिटेड हिअर. थँक्यू.